तिळवणी गावचे सरपंच राजेश पाटील यांनी माझ्यावर केलेला आरोप चुकीचे व बिनबुडाचे आहेत. मतदारसंघातील आढावा घेत असताना विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ते खोटे व बिनबुडाचे आरोप करणारे व्हिडिओ करून मतदारांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. रुई मतदारसंघातील विरोधकांनी मतदारसंघाला उचल्या उमेदवार दिला असल्याने जनतेने त्या उमेदवाराला नाकारले आहे. त्यामुळे ते पैशाचा वारेमाप वापर करून त्यातून मते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनता पैशाच्या प्रलोभनालाही बळी पडत नसल्याने विरोधकांना समोर आपली हार दिसत आहे. त्यामुळेच खोट्या गोष्टींचे थोतांड रचण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. त्यातूनच अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून तिळवणीच्या प्रथम नागरिकाचा अपमान केला आहे. जनता त्यांना मतातून जागा दाखवेल अशा आशयाचे व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याचे काम सरपंच पाटील यांनी केले आहे. जर असा काही प्रकार घडला असेल तर कायद्याचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडा असताना त्यांनी व्हिडिओ बनवून सहानुभूतीतून उचल्या उमेदवाराला मते मिळवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अशा गोष्टींना मतदारसंघातील जनता कधीही फसणार नाही असे वक्तव्य माजी आमदार राजीव आवळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे. नमस्कार. तिळवणी गावचे सरपंच राजेश पाटील यांनी जे माझ्यावर बिनबुडाचे आरोप केलेले आहेत ते अत्यंत खालच्या पातळीचे आरोप आहेत. यामध्ये जरा सुद्धा तथ्य नाही आहे. हे विनाकारण विरोधकांच्या भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यांना पराभूत दिसायला लागलेला आहे. म्हणून असं नाव घेऊन तिने माझ्यावरती आरोप करायला लागलेले आहेत. खरं तर गेले 4 दिवसापासून भारतीय जनता पक्ष निव्वळ माझ्यावरती टीका करायला लागलेत. गुंड आणि अशा पद्धतीच्या काही गोष्टीचं खालच्या पातळीवरती आरोप करायला, जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये चीड निर्माण होईल आणि ती कार्यकर्त्यांच्या हातून काहीतरी घडावं या भावनेनं ही सगळी भारतीय जनता पक्षाची खेळ सुरू आहे. आमचे कार्यकर्ते असू दे किंवा मतदार असू दे, अशा फसव्या अफवाला बळी पडणार नाहीत माझा विश्वास आहे. कारण गेली 10 वर्ष मी लोकांच्या संपर्कात आहे. कुणालाही आम्ही कुठलाही उलट शब्दही कधी बोललो नाही. या सगळं लोकांना आमचं सगळं काम माहिती आहे, कार्य माहिती आहे. त्यामुळे अशा राजेश पाटलांनी जे काही त्यांच्या नेत्यांच्या सांगण्यामुळे जे काही केलेला आहे व्हिडिओ, त्याचा खरं तर काही या मतदारांच्यावर परिणाम होणार नाही. तिने स्वतःची हे व्हिडिओ करून स्वतःची आबरू काढून घेतलेली आहे. खरं जर त्यात तथ्य असेल तर त्यांना कायदेशीर मार्ग खुले आहेत.